नमस्कार मित्रांनो. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. त्याच्यामध्ये आपण एरिया ह्या विषयाला सुरुवात करणार. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय असतं ते आपण बघणार आहे. त्याच्या पहिले आपण हे आकृत्यांचा अभ्यास करू. आणि त्या भौमितिक आकृत्यांचा अभ्यास करत असताना मग आपल्याला त्याच्यावर आधारित कुठले बेसिक माहिती पाहिजे, कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात याची चर्चा करू. आणि मग पुढे एरिया वगैरे काय असतो त्याचे फॉर्म्युले आधी बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग प्रश्न बघू. हं? तर बघा. हं. बघा, फॉर्म्युले बघण्याच्या आधी त्या आकृत्या कोणत्या आहेत, भौमितिक आकृत्या कोणत्या आहेत त्याचा आपण आधी विचार करू. कुठलं चॅप्टर आहे आपलं? तर क्षेत्रफळ आहे. त्याला आपण एरिया म्हणतो. एरिया यावर आधारित चॅप्टर आहे. एरिया म्हणजे दिसणारा भाग, पृष्ठभाग ज्याला आपण म्हणतो ते ते डिटेलमध्ये सांगेल मी तुम्हाला. पण यामध्ये आता एरिया कुठलाही आकाराचा असू शकतो, पण त्याच्यामध्ये जे स्टँडर्ड आकार आहे, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ वगैरे, हे हे आपण आधी इथे बघणार आहे. आणि जितके तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी आहे, त्या आपण इथे सर्व चर्चा करू. तर बघा, सर्वात पहिली जी आकृती असते आपली, ती कुठली असते? तर एक बंदिस्त आकृती आपल्याला बघायची. आता किती रेषा वापरून ती काढली जाते? जर तुम्ही एक रेषा वापरली तर बंदिस्त आकृती नाही तयार होणार. बघा, अशी एक रेषा आहे, तर बंदिस्त नाही आहे, ही मोकळी आहे. दोन रेषा वापरल्या, कुठेही वापरा, समजा इथे वापरली किंवा इथे वापरली असं, तर बंदिस्त आकृती नाही तयार होत. जर तुम्ही कमीत कमी तीन रेषा वापरल्या, सरळ रेषा, तर एक बंदिस्त आकृती तयार होते. समजलं? तर ती ती आकृती कुठली असते? त्रिकोण. तर पहिलं जे आहे आपलं आकृती आपली, ती कुठली आहे? त्रिकोण. या त्रिकोणाचे प्रकार कुठले असतात, त्याचे क्षेत्रफळ कसे काढले जातात वगैरे, त्या सगळ्यांची चर्चा आता इथे करू आपण. कोणकोणत्या गोष्टी तिच्यामध्ये असतात. तर त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे जिथे आकृतीमध्ये तीन कोण आहेत आणि तीन बाजू आहेत, त्याला म्हणतात त्रिकोण. हे अशी आकृती ती कशी असू शकते? म्हणजे अशी असू शकते. त्रिकोणाचे प्रकार आहे वेगवेगळे, तेही शिकू आपण इथे. तर बघा, हा एक साधा त्रिकोण आहे. याच्या तीन बाजू आहेत आणि या तिघं वेगवेगळ्या आहेत. समजा समजा हा ए, हा बी, हा सी आहे. सगळं वेगळं आहे. हा 4 सेंटीमीटर, हा 5, 6, असे वेगवेगळे कुठलेही माना याला. तर हे वेगवेगळ्या बाजू आहेत. अशा जर त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणतात? त्रिकोण म्हणजे समजलं तीन बाजूची बंदिस्त आकृती, त्याला म्हणतात त्रिकोण. आपल्याला माहितीच आहे ते. पण ती सर्व बाजू जर वेगवेगळ्या असतील, सर्व बाजू वेगवेगळ्या असतील, तर त्या आकृतीला, त्या त्रिकोणाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. समजलं? म्हणजे सर्व भुजा त्याच्या वेगवेगळ्या आहेत. समजतंय? आता ह्या विषमभुज त्रिकोणमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला? तर वैशिष्ट्य तर कळलं आपल्याला की सगळ्या भुजा वेगवेगळ्या आहे. आता याचं, ही जर रेषा आहे अशी मोजली तुम्ही, अशी समजा हा एखादा ग्राउंड आहे समजा. एक विचार करा, उदाहरणार्थ इथून इथपर्यंत चालत आले तुम्ही, इथून इथपर्यंत चालत आले आणि इथून इथपर्यंत चालत आले. हा रस्ता आहे समजा असा. तर हा किती मीटर, किती सेंटीमीटर, किती किलोमीटर वगैरे तो मोजायचा आपल्याला, लेंथ मोजायची मीटरमध्ये. समजा हा किती मीटर असेल, तर ते काय आहे नेमकं त्याचं? एक 8. तर त्याला म्हणतात त्रिकोणाची परिमिती. काय म्हणतात त्याला? म्हणजे ज्या लांब्या दिलेल्या असतात, समजा इथे ए बरोबर दिलेलं असेल 4, बी बरोबर 5, सी बरोबर 6 असं दिलेलं असेल, तर त्या बाजूंची लांबी, बाजूंची लांबी म्हणजे काय? तर त्रिकोणाची परिमिती. परी म्हणजे बाहेरचं, मिती म्हणजे मोजमाप. समजलं? तर परिमिती बरोबर किती असते? तर हे ए, बी आणि सी यांची काय? बेरीज. त्रिकोणाची परिमिती म्हणजे या सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. कळतंय? हे महत्वाचं एक सूत्र लक्षात ठेवा की सर्व बाजूंची बेरीज केली म्हणजे त्रिकोणाची परिमिती असते.
आता कुठला त्रिकोण बघतोय आपण? विषमभुज त्रिकोण बघतोय. हं? आता याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. अंडर रूट, एक मिनिट इथे लिहितो. हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर अंडर रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. हे काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. हा ए बी सी काय? ए बी सी काय? त्रिकोणाच्या भुजा आहेत, किती बाजू आहेत, त्या किती दिलेल्या असतील, ते ज्या ज्या दिलेल्या असतील ते घ्यायच्या, ए बी सी. इथे एस काय? ए बी सी काय आहेत? बाजू. त्रिकोणाच्या बाजू भुजा जे लिहायचे ते लिहा. आता एस काय? तर एस बरोबर त्रिकोणाची अर्ध परिमिती. अर्ध परिमिती व्यवस्थित लिहा. एस म्हणजे काय? त्रिकोणाची अर्ध परिमिती. आत्ताच मी सांगितलं की परिमिती किती असते? तर सर्व बाजूंची बेरीज. अर्ध परिमिती एस काढायचा असेल मला तर कसा निघेल? तर ही तर परिमिती आहे, सर्व बाजूंची बेरीज. याला जर तुम्ही दोनने छेदलं, दोनने भाग दिला, तर ही त्रिकोणाची अर्ध परिमिती होते. लक्षात येते? त्रिकोणाची अर्ध परिमिती इथे होते. केव्हा? जेव्हा तुम्ही या बेरजेला दोनने भागलं तेव्हा. समजलं? दोनने भागलं म्हणजे अर्ध आहे ना, ती अर्धी म्हणजे छेद दोन. समजलं? तर ही त्रिकोणाची परिमिती आणि ही एस म्हणजे काय? त्रिकोणाची अर्ध परिमिती. आणि हे युनिव्हर्सल सूत्र आहे, सगळ्या त्रिकोणांसाठी ते लागू होतं. समजलं? आणि याच्यावरनच बाकीचे जे सूत्र आहे ते तयार होतात. हे बेसिक सूत्र आहे. एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. समजलं? तर हे त्रिकोणाची परिमिती आणि त्रिकोणाचं काय क्षेत्रफळ, हे दोन सूत्र इथे महत्वाचे. आता विषमभुज त्रिकोणामध्ये जर प्रश्न आला तर कसा प्रश्न येईल ते आपण सोडू. बघा, प्रश्न लिहून घ्या. एका विषमभुज त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ किती? चला सोडून बघा काय येतंय.
बघा काय दिलेलं आहे, एका विषमभुज त्रिकोणाच्या 3 बाजू 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढा. परिमिती म्हणजे काय, आता एक त्रिकोण दिलेला आहे समजा, बघा एक त्रिकोण दिलेला आहे, त्याच्या बाजू आहे 4, 5 आणि 7 अशा बाजू दिलेल्या आहे, 4, 5, 7 सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. याची परिमिती काढायची असेल तर बाजूंची बेरीज करावी लागेल. हा फॉर्म्युला आहे आपला. मग करा सर्व बाजूंची बेरीज, 4 अधिक 5 अधिक 7 बरोबर 16 येते. 4 आणि 5 9, 9 आणि 7 16 सेंटीमीटर. ज्याच्यामध्ये असेल ते सेंटीमीटर दिले सेंटीमीटर, मीटर असेल मीटर. तर परिमिती किती आली, 16 सेंटीमीटर. आता क्षेत्रफळचं काय सूत्र आहे आपलं त्रिकोणाचं, जर विषमभुज असेल तर हेच सूत्र वापरायचं. एस एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. एस किती दिलेला आहे आपला, तर तो काढावा लागेल. एस म्हणजे काय, अर्ध परिमिती. अर्ध परिमिती एस म्हणजे अर्ध परिमिती. एस इथे किती येईल, तर हे परिमिती किती आहे 16, 16/2 अर्ध परिमिती म्हणजे किती 8. लक्षात आलं, सर्वांची बेरीज बाजूंची आणि छेद 2 तेच येईल 8. मग इथे लिहा 8, इथे 8 वजा ए किती आहे 4, 8 वजा बी किती आहे 5, 8 वजा सी किती आहे 7. चला आता किती येईल मग बघा, इथे इथे बाजूला लिहितो मी, इथे बाजूला लिहितो. हे 8 गुणिला 8 वजा 4 4 गुणिला 8 वजा 5 3 आणि 8 वजा 1 7 1 झालं. आता इथे बघा, आता यातला बाहेर कोण येतो तो काढू आपण. आता बघा इथे 8 जो आहे 8ला फोडू, 4 गुणिला 2 गुणिला 4 गुणिला 3 असं होईल. चला 2 4 पैकी 1 4 बाहेर येईल, किंवा याचा 2 याचा 2 असेच आहे 4 बाहेर येतील. 2 आणि 3 बाहेर येतील का वर्गमुळातून, नाही. मग हे 3 दुने 6 म्हणजे वर्गमुळात ते 6 राहतील. म्हणजे 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर स्क्वेअर. क्षेत्रफळ कशात असते, सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं युनिट स्क्वेअरमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर किंवा एम स्क्वेअर वगैरे, ते तर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येईल. 4√6 यातून फक्त 4 बाहेर येतोय आणि हा 2 आणि 3 मध्येच आहे. व्यवस्थित सोडवा ते. चला यात काही अडचण असेल तर विचारा. बघा हे फक्त तो फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला होता आपला एक क्षेत्रफळ, हे समजण्यासाठी ते उदाहरण घेतलेलं आहे. बाकी त्याच्यावर आधारित प्रश्न आपण घेणार आहे पुढे. आता फक्त फॉर्म्युले समजून घेण्यासाठी. चला पुढचा त्रिकोण घेऊ. आता समजा असा एक त्रिकोण आहे, आता त्यात तिघ बाजू सारख्या होत्या, सॉरी वेगवेगळ्या होत्या. आता इथे काय करू आपण, दोन बाजू सारख्या घेऊ. समजा ही एक बाजू आहे ए आणि ही तिच्या सारखीच आहे, तिच्या एवढीच आहे. त्यांचं दोघांचं माप सेम आहे, म्हणजे हा ए आणि हा ए झालं. आणि हा त्याचा बेस, याला काय म्हणतात आधार, बेस किंवा पाया म्हणतो आपण त्याला मराठीत. हा ए वेगळा आहे समजा, समजलं. तर हे दोघं बाजू ए ए आहेत, ह्या कशा आहेत सारख्या आहेत हे बघा. आणि हे वेगळी आहे बाजू अशी दाखवली जाते. हे दोन रेषा बघा एक एक आहे ना, म्हणजे सारखे आहे ते. आता असा हा त्रिकोण होता, सर्व बाजू वेगवेगळ्या आहे विषमभुजा. तर याला कसं दाखवतात, ही पहिली बाजू, हे दुसरी बाजू, हे तिसरी बाजू. हे असं कुठे पाहिलं असेल ना तुम्ही चित्रामध्ये, तर याचा अर्थ काय, हे तिघं वेगवेगळे आहे. याचा अर्थ आहे तिघं भुजा बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. आणि या इथे हे दोन बघा हे सारखे दिसत आहे, एक एक रेषा आणि दोन आहे, म्हणजे या दोन सारख्या आहे असा त्याचा अर्थ आहे. जिथे रेषा सारख्या आहेत त्या, ज्या रेषा असतील त्या सारख्या आहेत, एक याच्यावरनं आपल्याला समजायचं. आता इथे दोन भुजा सारख्या आहेत, दोन, समजलं. आणि एक भुजा वेगळी आहे, एक बाजू वेगळी आहे.
मग या त्रिकोणाला कोणतं म्हणतात? आणि हे कसंही असू शकतं, असाच त्रिकोण असेल असं नाही आहे, असंही असू शकतो. या दोन सारख्या आहे आणि हे वेगळी आहे, समजलं? असाही असू शकतो. या दोन सारख्या आहे आणि हे वेगळी आहे, असं असू शकतो. दोन बाजू सारख्या आहे का ते बघायचं. मग याला काय म्हणणार आपण? दोन बाजू सारख्याला समद्विभुज त्रिकोण. समजलं? आता या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती किती असते? तर परिमिती किती असते? याची या बाजूंची बेरीज. ए अधिक दुसरी बाजू पण ए, तिसरी बाजू बी, म्हणजे 2a अधिक बी. ह्या फॉर्म्युला पाठ नाही करायचा आहे, म्हणजे आता लिहून घ्या. पण फॉर्म्युला लक्षात कसा ठेवा? या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते, हे फक्त लक्षात ठेवा. आता आता याचं क्षेत्रफळ किती काढणार? समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ सेम फॉर्म्युला वापरायचा. एस, आता एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी असा होता इथे. तर इथे काय होतं की तिघं बाजू वेगवेगळ्या होत्या, म्हणून आता इथे दोन बाजू सारख्या आहेत, म्हणजे हा एस मायनस ए, दुसरी बाजू एस मायनस ए, कारण सारखी बाजू आहे, आणि एस मायनस बी शेवटची बाजू. समजलं? हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र कुठल्या समद्विभुजा. सेम फॉर्म्युला आहे, फक्त ज्या बाजू दिलेल्या त्या घ्यायच्या आहे आपल्याला. समजलं? आता याच्यामध्ये काही ठिकाणी पुस्तकात वेगवेगळे फॉर्म्युले लिहिले जातात की 2 वेळा आहे मग 1 वेळा बाहेर आला वगैरे, त्याला मॉडिफाय केलेला फॉर्म्युला असतो. तर तो तसा न करता आपण असाच घेतला पाहिजे. याच्यामध्ये किमती टाकायच्या आहे फक्त समद्विभुज त्रिकोणासाठी. समजलं? आता इथे सर्व बाजू दिल्या असतील त्याचे फॉर्म्युले आपण लिहितोय. समजा त्रिकोणाची उंची दिलेली असेल आणि तो ज्या बेसवर ते दिलेला असेल त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे, तो पुढे बघू आपण. आता इथे हे क्षेत्रफळ तिघं बाजू दिलेले आहेत, तर मग काढता येईल. दोन बाजू सारख्या आहे वगैरे. त्याच्यामध्ये आय एस म्हणजे अर्धपरिमितीच आहे, मागच्या फॉर्म्युल्यात लिहिलं त्याप्रमाणे. सेम फॉर्म्युला आणि सेम परिमिती, काही जास्त बदल नाही. इथे फक्त वैशिष्ट्य काय समद्विभुजाचं की दोन हे जे आहेत, दोन बाजू ज्या आहेत त्या सेम आहेत. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा. समजा याच्यावर आवाज येतोय ना? ठीक आहे. तर समजा यावर आधारित, कोनांवर आधारित जर प्रश्न आला, कोन, हे कोनांवर आधारित प्रश्न आला तर कसा येईल तर बघू आपण. आता समजा एक विषमभुज त्रिकोण आहे. हे समजा 50 डिग्री आहे, हे हे 50, बघा विषमभुज त्रिकोण, हा 50 डिग्री आहे, हा 100 आहे. हा किती येईल सांगा? विचारलंय ना, हा 50, 100 आणि हा किती? तर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. नाही माहिती असेल तर लिहून घेते. तिघ कोणांच्या मापांची बेरीज किती असेल? 180. मग हा 50 झाला, हा 100, म्हणजे दोघं किती आले? 150. मग उरलेला किती असेल? टोटल 180 झाले पाहिजे, म्हणजे उरलेला असेल 30 डिग्री. कळते? तिघ कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, व्यवस्थित सोडून घ्यायचा तो. आता बघा, आता इथे विषमभुज समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये समजा असा त्रिकोण ए बी सी आणि त्यांची हे लांब्या दिलेल्या आहे, ए ए बी असं दिलेलं आहे. आता हा जो ए कडचा जो कोण आहे, हा हा जो आहे तो शिरोबिंदू आहे. समजलं? दोन सारख्या दोन सारख्या भुजा जिथे टेकतात, एकमेकांना भेटतात, ते ते स्थान जे असते ते शिर असतं, त्याचं शिरोबिंदू म्हणतात त्याला. ते डोकं असतं त्याचं, असं म्हणू आपण त्याला. समजलं? समजा इथे असं आहे, असा त्रिकोण आहे आणि या दोन भुजा सारख्या आहे, म्हणजे इथे भेटल्या ना त्या इथे या पॉईंटला, म्हणजे हा त्याचा शिरोबिंदू आला. तर ते लक्षात ठेवा की दोन सारख्या भुजा ज्या टोकाला भेटतात एकमेकांना, तो शिरोबिंदू असतो. आणि हे जे त्याचे त्या दोन समान रेषा तिसऱ्याला जिथे भेटतात, तिसरी म्हणजे तो बेस असतो. समजलं? याला अंदा पाया.
हा शिरोबिंदू आहे आणि हे दोन कुठे भेटतात हे मग भेटतात म्हणजे दुसऱ्या जी तिसरी बाजू आहे ही म्हणजे त्यांच्यापेक्षा दुसरी म्हणू आपण, हे दोन सारखे आहेत ना, हे बाजू जी आहे उरलेली तिला जिथे ते टेकलेल्या असतात त्या बाजूला पाया म्हणतात, म्हणजे बेस असतो तो. आता जिथे या समान रेषा टेकतात या तिसऱ्या भुजेला इथे, तर इथले जे कोन असतात ते सारखे असतात. समजलं? इथले कोन जे असतात ते सारखे असतात. म्हणजे काय, समजा मी जर म्हटलं हा 100 आहे, तर हे दोन कोन किती? समद्विभुजामध्ये एक कोन जरी माहिती असला, विषमभुजामध्ये दोन कोन माहिती पाहिजे, तिसरा कोन काढता येतो. समद्विभुजामध्ये एक कोन माहिती असला, कुठलाही एक कोन माहिती असला, तरी तिघ कोनांच्या आपल्याला ती व्हॅल्यू काढता येते. आता बघा इथे 100 डिग्री दिलेला आहे की हा 100 डिग्री आहे शिरोबिंदू. मग हे किती असतील? तर आपल्याला माहिती आहे की दोघं सारखे असतील, दोघं सारखे असतील. आता 100 आहे, तिघ कोनांच्या मापांची बेरीज 180 पाहिजे. तिघ कोनांच्या मापांची बेरीज किती पाहिजे? 180 डिग्री पाहिजे. हा 100 झाला, त्यामध्ये उरले किती? 80. मग त्या 80 पैकी इथे 40 असेल आणि इथे 40 असेल. समजलं? म्हणजे असे ते भेटतील आपल्याला. समजा असं एक उदाहरण दिलेलं आहे. हा समद्विभुज त्रिकोण आहे, असं एवढं दिलेलं आहे फक्त, आणि म्हटलं हा 50 डिग्री आहे, तर हा एक्स आणि हा वाय हे किती असतील ते काढा. तर किती येईल सांगा? एक्स आणि वाय किती येतील? बघ, लक्ष द्या. हा 50 डिग्री दिलेला आहे, दोन भुजा सारख्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की या दोन भुजा सारख्या जिथे टेकतात त्याला शिरोबिंदू म्हणतात, आणि या दोन भुजा ज्या तिसऱ्या भुजेला जिथे भेटतात ते तिथले कोण सारखे असतात. मग हा 50 असेल तर हा वाय बरोबर किती आला? 50 डिग्री आला. समजलं? हे सारखे आहेत ना. आता हा शिरोबिंदूचा कोन किती येईल? मग हा 50 हा 50 100 झाले. टोटल अँगल किती असतो? 180. म्हणजे हा किती होईल? 80 डिग्री. लक्ष आलं? सोडवा हे व्यवस्थित बघा. बघ, आता यावर आधारित एक प्रश्न घेऊ. एका समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदू तयार करणाऱ्या भुजा 10 सेंटीमीटर लांबीच्या आहेत.
आणि तिसरी भुजा किंवा बाजू म्हणा, तिसरी भुजा 8 सेंटीमीटर लांबीची आहे. तर त्रिकोणाचे त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ किती? सोडवा. त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ किती? बघा, आता दिलेलं काय ते बघू. उत्तर येते का कोणाचं? चार्टमध्ये पाठवा. बघा, एका समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदू तयार करणाऱ्या रेषा. एक मिनिट. शिरोबिंदू म्हणजे इथे तयार होतोय शिरोबिंदू. आता मग याच्यामध्ये तयार करणाऱ्या भुजा 10 सेंटीमीटर एकच दिले, म्हणजे काय, या दोन सारख्या असतील ना. शिरोबिंदू म्हणजे हा 10 असेल, हा 10 असेल आणि उरलेली 8 असेल. चला आता काढा मग किती येते बघा, आणि ऑप्शन याच्यामध्ये चार्टमध्ये पाठवा.
तर बघ, परिमिती किती येईल? 10, 10 आणि 8 यांची बेरीज म्हणजे 28 सेंटीमीटर. क्षेत्रफळ किती येईल? तर तुम्हाला माहिती आहे क्षेत्रफळ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी येतंय. चला, आता एस बरोबर किती? अर्ध परिमिती. अर्ध म्हणजे 28 आहे, तिची अर्धी करा 14. हे अंडर रूटमध्ये 14 वजा ए, ए किती आहे? 10, म्हणजे 14 वजा 10. हा परत 14 वजा 10, कारण दुसराही 10च आहे. तिसरा किती आहे? 8. 14 वजा 8. तर हे किती आलं बघा, हे 14, हे 14 वजा 10 2, 14 वजा 10 2, आणि 14 वजा 8 6. मला आता हे आपण फोड करून इथे लिहू. बघा, 14 म्हणजे किती? 7 गुणिला 2, परत ते 2 गुणिला 2 गुणिला 6 म्हणजे 3 गुणिला 2. बघा, हे 1 2, 2 पैकी 2 येतील, हे 2 2 पैकी 1 2 येतील, हे 7 आणि 3 बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे 7 त्रिक 21 मध्ये राहतील, म्हणजे किती येतील? बेदुने 4, 4 रूट 21 सेंटीमीटर स्क्वेअर. यात काही अडचणी कोणाला? काही कळत नसेल तर विचारा याच्यामध्ये. लिहून घ्या व्यवस्थित. चला, तिसरी आकृती बघा त्रिकोणामध्ये. आता विषमभुज आले, त्याच्यानंतर समद्विभुज, दोन भुजासारखे असलेले झाले. आता तीन भुजा असलेले. आता मला सांगा, तीन भुजासारखे म्हणजे तीन कोण असतील, याच्यामध्ये सारखा अँगल कितीचा येईल सांगा बरं. म्हणजे ते जे अँगल असतील ते किती येतील सांगा चार्टमध्ये.
बघा आता तीन बाजू आहेत, तीन बाजू आहेत म्हणजे सर्व बाजू सारख्या आहेत म्हणजे समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण असेल, तीन बाजू जर सारख्या आहेत, याचा अर्थ काय झाला? तर याचा अर्थ असा आहे की याच्या सर्व कोन सारखे आहेत. सर्व कोन जर सारखे आहेत, तीन कोन सारखे आहेत, तर याचा अर्थ एक कोन कितीचा आला? तो स्टँडर्ड असतो. समभुज त्रिकोण कुठल्याही मापाचा काढा, सारख्या जर त्या भुजा असतील तिघं, तर तिथे कोन जे असतात ते एकच मिळतात सगळीकडे. ते किती असतात? तर टोटल किती आहेत? 180 डिग्री. छेद 3 करा, 3 मध्ये डिवाइड करा त्याला, म्हणजे किती होतील ते? 60 डिग्री. म्हणजे प्रत्येक कोनाचं माप हे 60 डिग्री असतं. समजलं? आणि आता याची परिमिती किती असते? परिमिती सर्व बाजूंची बेरीज म्हणजे किती? 3 वेळा ए असे म्हणू शकतो आपण, किंवा सर्व बाजूंची बेरीज. तेच आहे बेसिक, सर्व बाजूंची बेरीज करा. क्षेत्रफळ किती येईल? तर त्या सूत्रामध्ये तुम्ही उत्तर टाकलं तरी येईल. समजलं? एस एस मायनस ए, एस मायनस ए, एस मायनस ए असं केलं तरी येईल. किंवा याला शॉर्टमध्ये त्या सूत्रापासूनच तयार झालेलं एक सूत्र आहे, √3/4 ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ करा. समभुज समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? √3/4 ए स्क्वेअर. लिहा, व्यवस्थित लिहा. परिमिती 3 आहे आणि √3/4 ए स्क्वेअर. त्याच्यानंतर ह्या त्रिकोणाची उंची जी असते, ही हाईट, ही उंची, ही किती असते? त्रिकोणाची समभुज समभुज त्रिकोणाची उंची, तिला एच म्हणू आपण. एच ने दाखवू, छोटा एच ने दाखवू. ती किती असते? तर ती असते √3/2 ए. एच आणि ए मधला हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या, याच्यावर आधारित घेऊ आपण गणित. नाही नाही, हा बघा, याच्यावर आधारित प्रश्न घेऊ आपण. एका समभुज
त्रिकोणाचे एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती, क्षेत्रफळ आणि उंची किती? आता फॉर्म्युला समजून घेण्यासाठी हा प्रश्न घेतोय आपण हा. त्याच्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाका, किती उत्तर येते बघा. फॉर्म्युला लिहून दिलाय तुम्हाला. फॉर्म्युल्यात किंमत टाकायची आहे फक्त. बघ आता समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे a बरोबर 8. आता बघा त्याच्यामध्ये विचारलं काय, त्रिकोणाची परिमिती. परिमिती किती असते? परिमिती बरोबर 3a किंवा a अधिक a अधिक a. सगळ्या बाजू सारख्या आहेत ना, हा त्रिकोण आहे, त्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. आणि त्या किती दिलेल्या 8, म्हणजे 8 सगळ्या बाजू किती येतील? 8 येतील. मग 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे 24, किंवा 3 गुणिला 8 म्हणजे 3a म्हणजे 24 येईल. 24 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर दिलेले म्हणून सगळ्या बाजूंची लांबींची बेरीज. समजलं? हे किती आली? 24 सेंटीमीटर. आता याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. क्षेत्रफळ किती असतं? √3/4 a स्क्वेअर, म्हणजे √3/4. a किती आहे? 8. 8 स्क्वेअर किती येईल? 8 64 येईल, किंवा 8 स्क्वेअर म्हणजे 8 गुणिला 8 2 वेळा. समजलं? किंवा 8 8 64 असं म्हणू शकतो आपण. स्क्वेअर 64 येतो. हे 4 आहे का 4 2 8, हे 8 2 16, 16 आणि हे √3 सेंटीमीटर स्क्वेअर. 16√3 सेंटीमीटर स्क्वेअर हे झालं क्षेत्रफळ. आता याची उंची विचारली. उंची किती येईल? एच बरोबर √3/2 a. √3/2 a किती आहे? 8. बेग बे बेचोक 8 म्हणजे किती आलं? हे 4 पूर्ण आहे, आणि हे √3. 4√3 सेंटीमीटर. हाईट कशात असेल? सेंटीमीटरमध्ये. हाईट काय? एक प्रकारची लांबी आहे म्हणून ती सेंटीमीटरमध्ये असेल. आलंय? व्यवस्थित लिहून घ्या.
आता हे फक्त फॉर्म्युला समजण्यासाठीचे प्रश्न आहे बरं का. आपण याच्यावर आधारित पुढे वेगवेगळे प्रश्न घेणारच आहे. तर आता चौथा प्रकार कुठला? तर बघा, एक असा त्रिकोण असतो, तो आहे काटकोन त्रिकोण. ते झाले आपले 3 त्रिकोण झाले. कुठले? विषमभुज, नंतर 2 भुजा सारख्या म्हणून समद्विभुज, आणि तिन्ही भुजा सारख्या म्हणून समभुज. समजलं? समभुज म्हणजे सर्व भुजा सारख्या. आता इथे जर त्रिकोणामध्ये एक कुठलाही अँगल किंवा तो कोन, एक कुठलाही कोन जर 90 डिग्री असेल, 90 डिग्री असेल, तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोन त्रिकोण म्हणजे काय? की एक कोन 90 डिग्री असायला हवा. म्हणजे इथे बघा, हा 90 दिसतोय काटकोन, तो काटकोन असतो. 90 म्हणजे काटकोन असतो, म्हणून त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. समजलं? हा असा असेल, असाही असू शकतो. इथे हा आहे बघा 90 डिग्री, असाही असू शकतो. इथे हा 90 डिग्री. समजलं? म्हणजे आकृती इथे वळवल्यानंतर कशी होऊ शकते. पण असं जर असेल, एक अँगल फक्त 90 डिग्री असेल, तर तर तो काटकोन त्रिकोण असतो. उरलेले अँगल किती असतात आता बघू आपण. आता समजा ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण दिलाय, म्हणजे एक अँगल 90 आलाच आपला. मग दुसरा अँगल समजा इथे मी 30 घेतला, 30, हा 30 डिग्री आहे. मग हा किती येईल? किती येईल तो? किती येईल? हा 30, हा 90, म्हणजे 120. उरला किती? तर टोटल असतात 180. 180 पैकी 120 गेले, हा उरला 60. लक्षात आलं? समजा हा अँगल 45 असला तर, हा 90 आहे, मग हा 90, हा 45, मग हा 45 येईल, तेव्हा तो 180 होईल. लक्षात आलं? हा अँगल समजा 10 असला, मग हा किती होईल? हा 80 असेल. कारण बघा, जर एक अँगल 90 झालाय, तर उरलेले जे दोन अँगल असतील, दोघांची बेरीज 90 असेल. समजलं? कारण तरच ते 180 होतील ना. म्हणून हा जितका असेल, तर 90 मधून तो वजा करायचा, दुसरा मिळेल, असं आपण म्हणू शकतो. समजलं? हे तसं झालं की हा जर 30 आहे, तर 90 मधून 30 गेले 60. कारण ऑलरेडी हा 90 फिक्स आहे, कळते, आणि हे उरलेले 90 आहेत. समजलं? दोन कोण काय असतात? 90 असतात. चला, आणि ह्या त्रिकोणामध्ये आता काय काय असते ते बघू. ही एक जे बाजू असते, ह्या दोन बाजू असतात काटकोन करणाऱ्या बाजू. समजलं? हे जे काटकोन तयार करतात एकमेकांना, ह्या दोन बाजू, आता या आकृतीमध्ये या झाल्या त्या, हे ए बी म्हणू आपण, याला ए बी म्हणू. ज्या काटकोन करणार, जिथे काटकोन तयार होतो तिथून ज्या बाजू निघतात दोन, त्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात. ते कुठल्या असतात? काटकोन करणाऱ्या बाजू. हे इथे ए आणि बी आहे. आणि उरलेली जी तिसरी बाजू आहे, इथे सी म्हणू आपण, इथे सी, तर हा असतो कर्ण. काय असतो? कर्ण. काय असतो? कर्ण. आणि तुम्ही एक नाव ऐकलं असेल, पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरस. त्याच्यानंतर तुम्ही त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री वगैरे शब्द ऐकला असेल, साइन कॉस टॅन वगैरे. तर तिथे जे त्रिकोण वापरलेले आहेत, ते हेच आहे, काटकोन त्रिकोणच आहे, दुसरे त्रिकोण नाही. समजलं? काटकोन त्रिकोणालाच तो पायथागोरसचा प्रमेय लागू होतं. आणि हे जे आपलं त्रिकोणमिती, ते तिथेही काटकोन त्रिकोणच तो असतो. लक्षात आलं? हे ते हे लक्षात ठेवा व्यवस्थित. हा सी काय झाला? कर्ण झाला. समजलं? आणि ह्या दोन बाजू ज्या आहे काटकोन करणाऱ्या भुजा एकमेकांना. समजलं? आता ह्या त्रिकोणाचं जे परिमिती काढू आपण. हे काय असते? ए अधिक बी अधिक सी, सर्व बाजूंची बेरीज. आता खूप ठिकाणी हा कर्ण दिलेला नसतो. मग हा कर्ण कसा काढला? तो हा कर्णाचा वर्ग, पायथागोरस, पायथागोरसचं प्रमेय वापरलेलं असतं. इथे काय असतं? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू चा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. ह्या सूत्रामध्ये टाकलं ते याच्यात बघू आपण प्रश्नांमध्ये कसं आहे ते आपल्याला काढते.
याचं क्षेत्रफळ काय असतं? याचं क्षेत्रफळ असतं 1/2 गुणिला पहिली बाजू गुणिला दुसरी बाजू. आता हे 1/2 पहिली बाजू गुणिला दुसरी बाजू आहे म्हणजे काय? तर इथे ह्या आकृतीसाठी काय येईल? 1/2 गुणिला ए गुणिला बी. इथे कर्ण वगैरे नाही आहे क्षेत्रफळामध्ये. हे ए बी. आणि हे का असं आहे? तर बघा हा पाया आहे, हे उंची आहे. समजलं? आणि त्रिकोणाचं एक सूत्र आहे आपल्याला एक माहिती आहे, क्षेत्रफळ म्हणजे काय असतं? हे लिहून घ्या. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, बेसिक क्षेत्रफळ 1/2 पाया, जर दिलेला असेल पाया, आणि इथे गुणिला उंची. समजलं? पाया गुणिला उंची. मग इथे 1/2 लिहिलं आपण. इथे पाया काय? बी, तो आहे पाया. उंची किती आहे? ए. समजलं? ए बी. तसं ए लिहिते. कळतंय? ते 1/2 पाया गुणिला उंची तेच आहे. फक्त इथे काटकोन त्रिकोण असला तर आपण 1/2 पहिली बाजू दुसरी बाजू. तेच पाया उंची म्हणजे ते काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असतात त्याच्यापैकी एक पाया असतो, एक उंची असते. मग कुठला पाया आहे, कुठली उंची आहे, ते वेगवेगळ्या आकृत्यांनुसार बदलत असते. आता इथे पाया बी आहे, उंची ए. इथे मी ए लिहिला तर पाया ए होऊन जाईल आणि बी जी असेल ती उंची असेल. कळतंय? व्यवस्थित बघा याला. क्षेत्रफळ व्यवस्थित लिहा. कर्ण पायथागोरसचं प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागू होतं. ते लिहून घ्या कुठेतरी. काटकोन त्रिकोण असेल तरच पायथागोरसचं प्रमेय लागू होतं. आणि त्रिकोणमितीमध्ये जे त्रिकोण असतात तेही काटकोन त्रिकोणच असतात, दुसरे त्रिकोण नसतात. चला, लक्षात येते? लिहून घ्या व्यवस्थित. एक प्रश्न घेऊया यावर. लिहा. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या भुजा अनुक्रमे 3 आणि 4 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचा कर्ण, परिमिती आणि क्षेत्रफळ बरोबर किती? तर त्या त्रिकोणाचा कर्ण, परिमिती आणि क्षेत्रफळ बरोबर किती? सांगा. सोडवा. बघ. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या भुजा अनुक्रमे 3 आणि 4 सेंटीमीटर आहेत. कोणत्या? ह्या. हे समजा 3 आहे, हे 4 आहे.
तर त्या त्रिकोणाचा कर्ण, कर्ण किती येईल मग? तर मग तुम्हाला माहिती आहे हा कर्ण सी, कर्णाचा वर्ग बरोबर पायथागोरसचा प्रमेय, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे किती येईल? कर्ण वर्ग, आता सी म्हणू आपण त्याला, सी वर्ग बरोबर किती येईल? 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, सी वर्ग बरोबर 25, म्हणजे वर्गमुळात टाकावं लागेल, तर हा सी स्क्वेअरचा सी येईल आणि या 25चा किती येईल? 5, म्हणजे हा सी किती आला? 5, म्हणजे कर्ण बरोबर किती आला? 5 सेंटीमीटर. चला, मग विचारले परिमिती, परिमिती किती येईल? आता परिमितीसाठी काय लागेल? पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू. मग परिमिती ए अधिक बी अधिक सी, ए बी किती आहे? 3 अधिक 4 अधिक तो सी, तिसरी बाजू किती काढली आपण? 5. आणि समजा त्याने परिमिती विचारली असती तर कर्ण काढावंच लागलं असतं आपल्याला तिसरी बाजू. मग हे 3 आणि 4 7 आणि 5 12 सेंटीमीटर झालं. आता विचारलं एक क्षेत्रफळ, क्षेत्रफळ किती असतं? 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू, काटकोन करणार ते बघा, काटकोन करणाऱ्या ज्या भुजा आहेत त्या कुठल्या आहेत? 3 आणि 4, ह्या 3 आणि 4, कर्ण नाही आहे त्याच्यात. 1/2 3 गुणिला 4, पाया गुणिला उंची, हा पाया आहे, हा उंची. तिथे आकृती दिलेलीच असेल असं नाही आहे बरं का, आकृती आपण काढलेली आहे. मग हे पहिली भुजा आणि दुसरी भुजा ज्या काटकोन करतात त्या घ्यायच्या, 1/2 करायचं. हे झालं क्षेत्रफळ. मग किती येईल ते? ते बे एक बे दुने 4, 3 दुने 6 सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये त्याचं उत्तर येईल. येते लक्षात? व्यवस्थित लिहून घ्या ते. बघ, तर ठीक आहे, कोणाला काही अडचण असेल तर विचारायचं. आपलं जेव्हा पुढचं लेक्चर असेल तेव्हा आपण यावर आधारित प्रश्न, थेट प्रश्न आपण बघू जे परीक्षेत विचारले जातात, आणि हे जे पहिली आकृती आहे ते आपण पूर्ण करू. पुढे मग चौकोन वगैरे ते येतच जातील याच्यामध्ये. त्याला कोणाला काही विचारायचं याच्यात? नाही? ठीक आहे, थांबू.